नमस्कार आणि शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सध्याचा हा जो महिना आहे ना, हा खूप आध्यात्मिक आणि एकंदरीतच वातावरणाशी निगडीत असलेला, अर्थातच काही संस्कृतींमध्ये अतिशय महत्त्वाचा मानलेला. आत्ताच एक 5 दिवसापूर्वी रमजानचा महिना सुरू झालेला आहे आणि रमजानचे महिनाभर उपास आपले मुस्लिम बांधव पाळतायत. तसंच ख्रिश्चनांमध्ये लेंट हा सुरू झालेला आहे. 45 दिवसांचे त्यांचेही उपवास आहे. नुकतीच हिंदूंची महाशिवरात्र झालेली आहे. पण या सगळ्याकडे धर्म म्हणून बघण्याच्या ऐवजी आपण संस्कृती, अध्यात्म आणि शास्त्र म्हणून कसं बघू शकतो या विषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आपण खास करून चर्चा करणार आहोत रमजानच्या विषयी, कारण की सध्या सुरू असलेला हा रमजानचा महिना आणि या विषयी बोलण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर सादिक शेख. हे फैज बँकेचे चेअरमन आहेत, नागरिक सेवा समितीचे अध्यक्ष आहेत आणि एक वैद्यकीय व्यावसायिक आहेत. अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब और स्वागत है आपका. जसं मी म्हटलं की रमजानचा महिना आहे आणि पवित्र महिना म्हणून आपण याच्याकडे बघतो. एक संस्कृती आहे या उत्सवाची, तर त्याचा संदेश काय असतो? या संस्कृतीतनं, या उत्सवातनं काय संदेश दिला जातो? संदेश हाच आहे की कसं आहे की आपण जे 11 महिने सगळे आपण जेवण करतो, वेळेवर करतो, याचे करतो, पण आपल्या स्वतःवर काहीतरी कंट्रोल व्हावं किंवा आपल्या शरीरातले ज्या वाईट प्रकृती त्या निघून जाव्या, त्यासाठी हा रमजानचा महिना आखून दिलेला आहे. बरोबर, म्हणजे हा कुठेतरी स्वतःकडे बघण्याचा आणि समाजाकडे बघण्याचा, म्हणजे तुम्हाला एक पिरियड दिलेला आहे की तुम्हाला एक वेळ दिलेला आहे की या वेळेत तुम्ही स्वतःकडे आणि समाजाकडे बघा. तर जसं तुम्ही आता म्हणताय की एक शुद्धीकरणाचा आपण म्हणूयात की स्वतःमध्ये उपास करायचे आणि स्वतःला एक चांगलं निरोगी आयुष्याकडे जायचंय. तुम्ही डॉक्टर आहात, तर या उपवासाचं महत्व काय आहे की सूर्याच्या उदयाच्या आधी खायचंय आणि सूर्यास्तानंतर खायचंय, तर या उपवासाचं महत्व काय? सैरी म्हणजे आपण खूप जास्त असं काही त्याच्यात खाऊ शकत नाही, कारण वेळ जी असते ती पहाटे 5ची असते आणि म्हणजे ती सूर्योदयाच्या आधीची असते. त्याच्यामुळे जेवण पण थोडंसं लाईटच करावं लागतं आणि ते यासाठी का दिवसभर आपण थोडंसं आपल्या बॉडीला मेंटेन करावं, त्याच्यात आपलं ग्लुकोज वगैरे मिळावं, त्यासाठी थोडंसं एक लाईट आहार घ्यावा आणि त्याच्यानंतर तुम्ही सूर्यास्तानंतर खायचं. बरोबर. तर नॉर्मली कुठल्याही संस्कृतीमध्ये असंच म्हटलं जातंय की तुमचं संध्याकाळचं जेवण आहे हे सूर्यास्ताच्या दरम्यान व्हायला पाहिजे. तुम्ही फार उशिरा, फार रात्रीनी खाऊ नये आणि इफ्तारीमध्ये आपण हेच सांगतोय की त्या वेळेला तुम्ही खाऊन घ्या, त्याच्यानंतर मात्र तुम्हाला काही खायचं नाहीये. याचा आपल्या पचन क्रियेशी खूप काही जवळचा संबंध आहे. हो, कारण कसं आहे, काही जे आपल्या बॉडीमध्ये सिक्रेशन्स असतात ते जनरली दिवसा होत असतात. त्याच्यामुळे जे आपलं जे संध्याकाळची जी वेळ ठेवली त्याच्यात जर बॉडी आपली शांत असते आणि जे सिक्रेशन असतं, जे ऍसिड वगैरे त्याचं प्रमाण कमी असतं, त्याच्यामुळे संध्याकाळची वेळ त्यावेळेस. आणि याच्यात या महिन्यात आपल्याला प्रार्थनाही करायची, आपल्याला नमाजही पडायची. तर या प्रार्थनेचं महत्व काय? आपण दिवसातनं 5 वेळा ही प्रार्थना करतो. प्रार्थनेचं महत्व असं आहे की आपलं जे अध्यात्म आहे, आपलं जे आपलं मन शांत व्हावं किंवा आपलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते एका जागी म्हणजे अल्लाहच्या याच्यावर व्हावं, हे त्याच्या मागचं महत्व आहे. म्हणजे मुळात परत तुम्ही याच्याकडे येताय की स्वतःवरचा हा फोकस किती महत्वाचा आहे. आज आपण बघितलं ना, तुम्ही सगळ्या साईट्सवर बघा, सोशल मीडियावर बघा, एक अध्यात्म, एक स्पिरिच्युअलिटीला खूप महत्व दिलं गेलेलं आहे. आणि या स्पिरिच्युअलिटीचा सेंटर कोण आहे की या मेडिटेशनचा, या फोकसचा सेंटर कोण आहे? तर ती व्यक्ती स्वतः आहे आणि त्याचा आंतरिक जे आहे ते आहे. मला वाटतं रमजानच्या या महिन्यातनं तुम्ही जे सांगताय की ज्या पद्धतीने आपण प्रार्थना करतोय, ज्या पद्धतीने आपण आपला आहार करतोय आणि ज्या पद्धतीने तुम्ही म्हणालात की स्वतःवर नियंत्रण राखायचंय, हे सगळं त्या आंतरिक मनाकडे जाणार आहे, आंतरिक स्वतःच्या मनाकडे बघणार आहे. तर आजकाल आपण समाजात जर का असं बघितलं तर डॉक्टर साहेब, आपण असं खूप बघतो की लोकांचे पेशन्स खूप कमी झालेले आहेत, लोकांना खूप घाई झालेली आहे, सगळ्यांनाच, म्हणजे ओव्हरऑल समाजाकडे बघितलं तर. तुम्हाला असं वाटतं की या अशा संस्कृतींमधनं जो हा मेसेज येतोय आणि जर का लोकांनी तो फॉलो केला तर तो एका समाजावर म्हणजे आपल्या सोसायटीवर सगळा इम्पॅक्ट करू शकतो? हो, नक्कीच करू शकतो. कारण जे स्वतःवर माणसाने जेव्हा कंट्रोल करतो तर बाकीच्या लोकांची जी टेंडन्सी असते किंवा कोणी रागवते, तर आपण जेव्हा शांत असतो समोरचाही शांत होऊन जातो.
आणि याच्यातून आपल्याला रोजामधून हा संदेश मिळतो की आपल्या स्वतःवर कसं नियंत्रण ठेवायचं. जसं आपण भुकेवर नियंत्रण ठेवतो, क्रोधावर नियंत्रण ठेवतो, त्याच्या स्वतःची साफसफाईकडे लक्ष देतो. तर हे स्वतः कंट्रोल जेव्हा करू तर समोरचा आपल्यावर समजा किती रागवला, काही त्यांनी आपल्याला काही बोलला तरी आपल्याला स्वतःला संयम असतो. त्याच्यातून हा संदेश आहे. अगदी निश्चितच. मला असं वाटतं की हे स्वतःकडे बघणं आहे ना, हे लुकिंग इनसाइड आहे ना, याची ही खूप उत्तम संधी आहे हे रोजा ठेवणं म्हणजे. आणि हे रोजा ठेवून जर काही आंतरिक आपल्याला शांती मिळणार असेल, समृद्धी मिळणार असेल, तीच समाजात पसरायला मग फारसा वेळ लागणार नाही. डॉक्टर साहेब, आपण असंही म्हणतो की एकंदरीत सगळ्या संस्कृतींमध्ये, सगळ्या सणवारांमध्ये एक बंधुभावाचा संदेश दिला जातो. तसा रमजानचा संदेश नेमका काय असतो? म्हणजे एकमेकांकडे कसं बघावं, काय बंधुभाव असतो, एकमेकांची काळजी कशी घ्यावी, काय सांगितलं गेलेलं आहे त्याच्यात? रमजानमध्ये हेच आहे की जसं आपण दिवसभर काही खात नाही तर भुकेची जी आपल्याला समोरचा जर भुकेला आहे किंवा त्याला जी भूक लागते त्याचं आपल्याला जे आहे की आपल्याला भूक लागल्यावर काय एहसास होतो ते त्याच्यातून दर्शवायचंय. दुसरी गोष्ट रमजानमध्ये आमचं जे आहे जकात वगैरे तर म्हणजे गोरगरिबांकडेही तुम्ही लक्ष द्या. तुमच्याकडे काही वस्तू आहे किंवा संपत्ती आहे आणि गरीबाकडे काही नाही, तुमच्या ह्याच्यातून काही हिस्सा त्यांना देऊन त्यांचाही सण साजरा करा. म्हणजे बंधुभाव सगळे सर्व समान असू द्या. म्हणजे एक समानता आणि एक बंधुभावेचा हा सुद्धा मेसेज या आपल्या उत्सवातनं दिला जातोय. जकात म्हणून प्रकार आहे, जसं डॉक्टर साहेब सांगतायत. जकात म्हणजे काय की तुम्हाला ती इतरांबाबतची सहवेदना असली पाहिजे, की जर का मी माझा सण साजरा करतोय, संध्याकाळी मी काहीतरी चांगलं खाणार आहे, तर माझ्या बरोबर असलेल्याला सुद्धा मिळावं पाहिजे, ज्याला मिळत नाहीये त्यालाही मिळालं पाहिजे. आणि म्हणून जो तो आपापल्या परीने का विना यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करतो, ते दान करतो. आणि आपल्या एकंदरीत संस्कृतीमध्ये असं म्हटलेलं आहे की दान हे श्रेष्ठ असतं. मग ते अन्नाचं दान असो, ते काही आणखीन वस्तूंचं दान असतो, दानाला महत्व आहे, दान हे श्रेष्ठ आहे. त्या अर्थाने जकात ही सुद्धा खूप श्रेष्ठ आहे आणि त्याच्यामुळे इतरांची काळजी घ्या हा सुद्धा संदेश आपल्याला मिळतोय. आता आम्ही असं बघतो की रमजानच्या महिन्यात खूप रंगीबिरंगी सगळा बाजार हा सजलेला असतो, की इफ्तारीची वाट बघत असतात सगळेजण आणि खूप खायच्या प्यायच्या वस्तू, मग त्या रंगीत फेड्या असो, खूप वेगवेगळे अगदी छान खजूर असो, शेवया असो, फळं असो, हे खूप सारं असतं. तर एकंदरीत हा माहोल कसा असतो आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत याच्याची एक रंजकता कशी असते? काही नाही, एक हा जो सण आहे सगळ्या आमच्या धर्मात सगळ्यात मोठा सण आहे. तर जसं आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवाळी वगैरे आपण मोठी सगळ्यात मोठा सण साजरा, तशी ही रमजान ईद आमच्यामध्ये सगळ्यात मोठी आहे. 30 दिवसाचे उपास असतात आणि जेव्हा आपण दिवसभर उपास करतो संध्याकाळी थोडस एक एक्साइटमेंट असते प्रत्येक गोष्टीची, त्याच्यामुळे ते सगळं होऊन जातं. पण मग घरी काय काय बनतंय सध्या? घरी आपले घरचे पदार्थ म्हणजे आम्ही मालपोहे बनवतो, काही समोसे वगैरे असतात डेली जे खायचे, त्याच्यानंतर शीतपेय वगैरे असतं, जसं रत्ना आहे किंवा रुअफजा आहे, फालुदा जास्त चालतो. बरोबर. आणि हे सगळं कुटुंब एकत्र येऊन बसून खातं, याला सुद्धा मला वाटतं खूप महत्व आहे. कारण की सध्याच्या धकाधकीच्या जगात प्रत्येकाच्या खाण्याच्या वेळा या बदललेल्या आहेत. पूर्वी आपल्याकडे एक संस्कृती होती की जेवण जे असेल ते सगळ्या कुटुंबांनी एकत्र घ्यायचं. पण आपण जसा काळ बदललाय, आपण बघतोय जीवन पद्धती बदलली आहे, त्याच्यात प्रत्येकाच्या वेळा, की कोण किती वाजता आला, कोण रात्री आला, कोण संध्याकाळी जेवला, त्याच्यामुळे एकत्र कुटुंब येऊन बसणं, तो आनंद एकमेकांना वाटणं, ती एक कुटुंबाची भावना, ते कुटुंबाचं एक सुरक्षा कवच जे कुटुंब देतं त्याचा अनुभव करणं हे खूप महत्वाचं आहे. एकदम बरोबर. तर तो माहोल कसा असतो जेव्हा कुटुंब एकत्र येतं? कसं आता एक आमची इफ्तारची वेळ फिक्स ठरलेली असते, त्याच्यामुळे लहान मोठे सगळे एकत्र जमून मग आम्ही रोजा जो असतो सोडायची सांगता करत असतो. आणि त्यावेळेस म्हणजे घरातले लहान मोठे वृद्ध सगळे एकत्र बसून आम्ही म्हणजे, आणि त्याच्यात हा पण संदेश आहे की बा सर्व कुटुंब जे आपण एकत्रच आहोत आणि एकत्र बसल्याने आमचे जे असतात ते उणे दावे भेदभाव जे पण असतात ते दूर होतात. अगदी खरंय. म्हणजे हा एक ऍडव्हान्टेज मिळतोय की या वेळेला जर का कोणाच्या मनात कोणाबद्दल काही कटू भावना झालेली असेल, कोणाचा कोणाशी बेबनाव झालेला असेल, तर अशा वेळेस ती पण संधी मिळते की तो बेबनाव आपल्यातलाच दूर करायचा आणि कुटुंब म्हणून एकत्र येऊन उभं राहायचं. कारण सणवारांची मजाच काही और असते. सगळ्याच सणवारांमध्ये खूप चैतन्य असतं, खूप उत्साह असतो
आणि तसाच रमजानमध्ये सुद्धा एक प्रकारचं चैतन्य आणि एक प्रकारचा उत्साह असतो. आता जेव्हा महिन्याभराने ईद येणार आहे, त्याची तयारी कशी चालली आहे सगळ्यांची? ईदचा आता रमजानचा आता समजा आता आज 5 दिवस झालेले आहे. आता याच्यानंतर खरेदी कपडे वगैरे चालू होतील. त्याच्यानंतर 15-20 जेव्हा उपवास होतील, शिरखुर्मा वगैरे जो असतो आमचा एक पदार्थ, त्याची तयारी चालू होईल. बरोबर. आणि तुम्ही आता शिरखुर्माचा उल्लेख केला की मुळात आपण हा सण तेव्हाच येतो की जसं आपण उष्णतेकडे वातावरण जातंय. आता सुद्धा ऊन बऱ्यापैकी वाढलेलं आहे. तर ते करताना आणि त्याची काही पदार्थांना महत्व आहे, जसं तुम्ही शिरखुर्मा म्हणाले, खजूर असतो, याला महत्व आहे. तर हे महत्व एक वैद्यकीय व्यावसायिक म्हणून काय सांगाल की हे महत्व का बरं? आता आपण जेव्हा दिवसभर उपवास करतो म्हणजे काहीच खात नाही, पाणीही घेत नाही, तर याच्यात जे खजूरचं महत्व असं आहे की त्याच्यात आयर्न, विटॅमिन्स वगैरे भरपूर प्रमाणात असतात. दिवसभर जर आपल्या शरीराला त्या गोष्टी काहीच नाही मिळाल्या तर त्याचं एक आपल्याला काहीतरी इनटेक व्हावं म्हणून आपण त्याच्याने खजूरने रोजा सोडतात. आणि राहिला शिरखुर्म्याचा प्रश्न, तर 30 दिवसाचे जेव्हा उपवास होतात आपले, तर आपल्या बॉडीला प्रोटीन्स वगैरेची पण आवश्यकता असते. त्याच्यातून मग त्याच्यात जे आपण काजू, बदाम, सगळे नट्स आहेत, त्याच्यातनं प्रोटीन तुम्हाला मिळतं, दुधातनं प्रोटीन मिळतं. हे अर्थात हे खूप विचार करण्यासारखं आहे की या सणवारांचं महत्व, त्याच्याबरोबर असलेले ते खाद्य पदार्थ आणि त्याचा शरीराशी असलेला संबंध. डॉक्टर साहेब जसं सांगतायत तसं ते प्रोटीन्स मिळणं, ते विटॅमिन्स मिळणं, ती शुगर लेवल परत मेंटेन करणं, हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांनी मगाशी म्हटलं की सकाळच्या वेळेला सहेरीला लाईट खातात, आता खूप खायचं नाहीये, एक तर जातही नाही एवढ्या पहाटे, पण दुसरं म्हणजे तुम्हाला तेवढंच खायचंय जेवढं तुम्हाला दिवसभर तुमचं बॉडी मेंटेनन्स साठी लागेल, आणि मग चांगलं तुम्हाला शरीराला पोषक असं हा आहार तुम्हाला इफ्तारीला घ्यायचा. दिवसभरात तुम्ही प्रार्थना करताय, जे आपल्याला सांगितलंय आपल्या धर्मानी, आपल्या संस्कृतीने, ते पाळायचा प्रयत्न करताय आणि एक आंतरिक शांतीकडे, एक आंतरिक समृद्धीकडे, आंतरिक शुद्धीकडे आपण बघायचा प्रयत्न करतो, ज्याचा परिणाम आपल्या समाजावर पण निश्चित पडतो. एक आनंदी वातावरण आहे रमजानचं घराघरामध्ये. थोडीशी लगबग पण असते आपल्या सगळ्या महिला वर्गाची, कारण की सकाळी उठायला लागतंय, सगळ्यांना खाऊ घालायला लागतंय, आणि संध्याकाळी परत लहान मुलांचं मला अगदी खात्री आहे की हे डिमांड्स असतील की आम्ही हे बनाव वो बनाव, तर हे सुद्धा चाललंय. त्याच्यातूनही एक आनंद आहे बनवण्याचा आणि खाऊ घालण्याचा, तो सुद्धा घराघरात आपल्याला बघायला मिळतोय. आणि नाशिकमध्ये आपल्याला दूध बाजारासारख्या ठिकाणी अतिशय बाजार फुललेला दिसतोय. हळूहळू आता स्टॉल्स वाढायला लागलेत, छान छान खाद्यपदार्थ आलेत. आपणही सगळेजण फालुदा घ्यायला निश्चितच जात असतो तिथे, आणि सगळ्या या छानशा चवीमध्ये आपणही सामील होतो. एकंदरीतच या संस्कृतीचा, या सणवारांचा, तसाच रमजानचा हा सुद्धा एक चांगला आनंददायी प्रवास आहे. हा आनंद सगळ्यांना मिळो आणि या आनंदात सगळेजण सहभागी हो. परत जाता जाता डॉक्टर साहेब आम्हाला असं सांगा की ओव्हरऑल जर का आपण बघितलं की ज्याच्यात उपास करणं आहे, खाणं आहे, प्रार्थना आहे, तुम्ही म्हणतात दुसऱ्यांचा विचार आहे, तर रमजानकडे आपण या काळात कसं बघितलं पाहिजे? आता एवढं धकाधकीचं जीवन चाललंय सगळ्यांचं, म्हणजे कोणासाठीच कोणाकडे वेळ नाही, परिस्थिती अशी आहे. तर या रमजानमध्ये एक तर बंधुभावता निर्माण होते. दुसरी गोष्ट, वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितलं तर जेव्हा आपण उपवास करतो तर आपल्याला डायबिटीजचा वगैरे धोका कमी प्रमाणात होतो. त्याच्यानंतर हार्टचे जे डिसिजेस वगैरे त्याचं प्रमाण कमी होतं. लिव्हरचं जे डिस्फंक्शन होत असतं, जे आपण काही पण खातो त्याच्या लिव्हरवर आपलं एक फॅटचं लेअर जमायला चालू होतं. जेव्हा पण आपण उपवास करतो तर ते फॅट हळूहळू विरघळायला लागतं, त्याच्यामुळे बॉडीला नक्कीच फायदा होतो. आणि राहिला दुसरा समाजाचा प्रश्न, तर तिथं जे आहे बंधुभाव निर्माण होणं. दुसरी गोष्ट, आपल्या खालचे जे लोक आहे, जे गोरगरीब आहेत, त्यांचंही ईद आपल्यामुळे साजरी होतं, हा पण एक संदेश आहेच. आणि त्याच्याने मनाला निश्चितच आनंद मिळतो. आणि तुम्ही ज्या उपवासाचा उल्लेख केला, आपल्याकडे आजकाल या सगळ्या डाएट पॅटर्न्स मध्ये इंटरमिटंट फास्टिंग नावाचा प्रकार आलेला आहे. तर मला वाटतं हे नॅचरल इंटरमिटंट फास्टिंग रमजानच्या निमित्ताने सगळ्यांचं होतंय, आणि त्याचा उपयोग जसं सर सांगतायत तसा हा शरीरावर आणि त्याच्या अवयवांवर निश्चितच होतो. जे आपलं बिघडलेलं खाद्य संस्कृती इतर दिवसांची असते ती या दिवसात सुधारते, आणि अशी अपेक्षा असते की ती पुढे चालावी. पण माणूस थोडासा कंटाळा करणारा असतो, तो परत रुटीनला पटकन येतो. पण निश्चितच त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर, तुमच्या मनावर आणि एकंदरीत व्यक्तीवर, समाजावर हा चांगला पडतो. या चांगल्या सद्भावना घेऊन येणारा हा रमजान सगळ्यांना आनंदमयी जावो,
अशा शुभेच्छा देशदूतकडनं आम्ही तुम्हाला देतो. तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.